नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 291, 17 ऑक्टोबर. वाल्मिकी. आज वाल्मिकी जयंतीनिमित्त वाल्मिकी ऋषींना कोटी कोटी वंदन. रामायणाचा कर्ता आदिकवी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या वाल्मिकींबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, पण महाभारताच्या द्रोण पर्वामध्ये उल्लेखले आहे की कवी महर्षी वाल्मिकी हे भार्गव कुलोत्पन्न ब्राह्मण होते. अर्थात हाच संदर्भ रामायणातही आहे. तसेच प्राचीन वाङ्मयात वेगवेगळे वाल्मिकींचे उल्लेख आहेत. वाल्मिकी म्हणजे वारूळ फोडून बाहेर आलेला, म्हणून च्यवन ऋषींनासुद्धा वाल्मिकी म्हटले आहे. हे भार्गव वंशीय च्यवन ऋषी ध्यानाला बसल्यावर त्यांच्या सभोवताली वारूळ चढले व हीच वारूळ वाढण्याची क्रिया वाल्मिकींच्या कथेत पण आली आहे. कारण तसेच कृतवास रामायणात तर च्यवनांचा पुत्र म्हणून वाल्मिकींचा उल्लेख केलेला आहे. पण प्रस्थापित ऐकत आलेल्या कथेतला वाल्या कोळी हा शब्द मात्र कुठेच दिसत नाही. कारण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला असं आपण सर्रास ऐकत आलेलो आहे, पण तो उल्लेख कुठेच नाही आहे, प्राचीन वाङ्मयात नाही. दरोडेखोर आहे, त्याने अनेकांना लुटले आहे, तो लुटारू होता हा उल्लेख आहे. स्वतः वाल्मिकींनीच तो उल्लेख केला आहे. रामनामाच्या महात्म्याचे वर्णन करत असताना खुद्द वाल्मिकींनी आपली कथा श्रीरामांना निवेदित केली आहे आणि तेच त्यावेळेस सांगतात की मी स्वतः जन्माने ब्राह्मण आहे, पण मी किरात लोकात वाढलो. दुर्दैवाने वाईट संगती लागली आणि मी सदैव शूद्र आचरणात रममाण होऊ लागलो. माझं आचरण इतकं क्षुद्र होतं की मी त्या क्षुद्रातल्याच एका मुलीशी विवाह केला, म्हणजे तिच्या संग रमू लागलो. विवाह असा केलाच नाही, तिच्याबरोबर राहू लागलो. अनेक मुले बाळे झाली. मग त्यांना पोषण्यासाठी मी धनुष्यबाण घेऊन वाटमारी करू लागलो आणि एकदा त्याच मार्गात माझे कैवल्याचा मार्ग उघडा झाला. आजपर्यंत आपण ऐकत आलो होतो, म्हणजे मी तरी ऐकत आले होते की नारद आले आणि त्यांनी त्याला पापाचा घडा वगैरे विचारला, कोण घ्यायला तयार आहे. पण इथं त्यांनी वाल्मिकी रामायणात स्वतःचं वर्णन करताना स्वतः वाल्मिकी मात्र म्हणत आहेत की त्या मार्गात एकदा सप्तर्षी आले. मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्यांना पकडले, लुबाडायला लागलो, पण ते इतके शांत आणि स्तब्ध होते, त्यांना काहीही भीती वाटली नाही. ते म्हणाले, अरे किती पाप करतोयस, कुणासाठी करतोयस? तो म्हणला, मी घरच्यांसाठी करतोय. पहिल्यांदा मीच आश्चर्यचकित झालो होतं की मला बघून लोक भ्यायची, हे अजिबात भिले कसे नाहीत. पण ते पुढे म्हणाले की हे पाप तू घरच्यांसाठी करतोयस, तर मग उठ आणि त्या घरच्यांना विचार तुझ्या पापात ते सहभागी होणार आहेत का. वाल्मिकी सांगतात की मी घरी जाऊन विचारले तर त्या स्त्रीसह सगळ्यांनी हात झटकले. मग तो मला खूप मोठा धक्का बसला, मला पश्चाताप झाला. मी तिथंच सप्तर्षींना शरण गेलो आणि घराचा त्याग केला. त्यांनी मला उफराटे नाम दिले, मरा, पण मी ते सुद्धा श्रद्धेने जपले. ते इतके जपले की मी एका पायावर मी उभा राहून एका पायावर नाही आहे, मी उभे राहून जप करत होतो. माझ्या सभोवताली वारूळ जमा झाले व कित्येक युगे गेली आणि पुन्हा सप्तर्षी आले आणि त्या वारुळाबाहेर येऊन त्यांनी हाका मारली की आता तू बाहेर ये असा आदेश दिला. मी वारूळ फोडून बाहेर आलो आणि मला त्यांनी तोच आशीर्वाद दिला की ते म्हणाले, वारूळ फोडून बाहेर आलेला तू आता वाल्मिकी या नावाने प्रसिद्ध होशील, तू उत्तम पुरुष चरित्र लिहिशील. तेच त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे चरित्र लिहिले. त्यांच्या संबंधी आणखी एक कथा प्रसिद्ध आहे, ती म्हणजे उत्तरेत भंगी लोकांची देवता वाल्मिकी आहे आणि त्यांच्यावर काहीतरी इतकं पूर्वीच्या काळी होतं की त्यांच्याकडे नजर गेली तरी पाप लागेल या कल्पनेने लोक नुसती नजरही टाकायचे नाहीत. आणि त्याच्यामुळं अशी गोष्ट घडली, वाराणसीमध्येच प्रत्यक्ष घडली की रोज वाल्मिकींचं प्रेत म्हणा किंवा भूत, आपण भूत म्हणतो त्याला उत्तरेत प्रेत म्हणतात, ते दिसू लागलं आणि भंग्यांकडे नजर गेली की ते अदृश्य होई. हे आम जनतेच्या लक्षात आलं की आपलं असं का होतं आहे की वाल्मिकींचं सर्रास अगदी
शेजारी प्रेत आहे असं दिसायचं आणि एखाद्या भंग्याकडे नजर जावी की ते गडप व्हायचं. आणि मग त्यांनी ठरवलं की असा असा प्रकार सगळ्यांनी एकमेकांशी बोलून हा निदर्शनास आलेला अनुभवायला मिळालेला लक्षात आल्यावर ते म्हणाले की आपण भंगी समाजाला सामावून घेऊया. सर्वानुमते ठरलं. मग नंतर भंग्यांना सामावून घेतल्यावर त्यांना ही सर्व गोष्ट कळली. मग वाल्मिकींनी आपल्यासाठी किती त्रास घेतला आहे असं म्हणून त्यांनी तिथे देवता म्हणून त्यांची स्थापना केली आणि ते आस्थागायत देवता मानतात. थोडक्यात आयुष्यभर त्यांनी तप केलं आणि जातीभेद निर्मूलनासाठी मेल्यावरही ज्यांनी काम केलं अशा वाल्मिकींना त्रिवार वंदन. धन्य प्रदीर्घ तपाचरण आणि धन्य वाल्मिकी रामायण. नमस्कार.